नागपुरातील महाल परिसरात असलेल्या जोशी राम मंदिरामध्ये राम मंदिराची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे। राम मंदिरात सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार कोहळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। तुषार, महाल परिसर म्हटला की गेल्या काही दिवसांपूर्वीची घटना घडते, पण त्याचं सावट आता दूर होऊन सगळीकडे आनंद पसरल्याचं चित्र दिसतंय। कसं वातावरण आहे सध्या आणि कशी खबरदारी घेतली जाते? निश्चितच 17 मार्चचा दिवस महाल परिसरातील नागरिक विसरू शकत नाही। मात्र आज रामनवमी आहे आणि ते सर्व ऐतिहासिक त्या सगळ्या आठवणी विसरून सर्व राम मंदिर मधले जे इथल्या परिसरातील नागरिक आहेत ते रामोत्सवाच्या कामाला लागलेले आहे। रामाचा जो जन्म होतो तो दुपारला 12 वाजता होतो आणि 12 वाजतासाठी ज्या प्रकारे एक पाळणा असतो इथे आणि तो पाळणा आता इथे कशा प्रकारे सजवला जात आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पुढे जर आपण बघितलं तर सुंदर असं रामाचं हे पारंपरिक आणि ऐतिहासिक असं जोशीवाड्यातलं हे राम मंदिर देखील पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर इथे आकर्षक सजावट तयार करण्यात आलेली आहे, पण त्याआधी आपण बघू शकतो की 12 वाजतासाठी जो पाळणा आहे तो पाळणा कशा प्रकारे इथे तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ही पूर्णतः त्याची सजावट आपल्याला इथे होताना दिसत आहे। आपण पुढे जाऊ, पुढे पुजारी आपण त्यांना देखील विचारूया की कशा प्रकारे इथे 12 वाजताच्या पाळण्याला घेऊन तयारी असते, ते आपण त्यांना विचारण्याचं काम करूया। काका इकडे या थोडे, कशा प्रकारे 12 वाजताच्या पाळण्याला घेऊन तयारी पाहायला मिळत आहे? एक मिनिट तयारी सांगा, कशा प्रकारे असते कार्यक्रम? हे रामनवमीचा म्हणजे जन्माचा पाळणा आहे, रामाच्या जन्माचा पाळणा आहे हा। बरं, कशा प्रकारे पाळणा किती वेळ चालतो? विधिवत पूजा कशी होते? विधिवत पूजा म्हणजे त्या रामाची पूजा होते आणि त्याच्यानंतर पाळण्यात टाकतात आणि मग ते गाणे वगैरे म्हणजे पाळणा वगैरे म्हणतात। मोठ्या संख्येने महिलांची गर्दी असते? हो, भरपूर गर्दी असते इथे। बरं, आपण बघू शकतो की हा जोशीवाड्यातला जो राम मंदिर आहे ते कशा प्रकारे फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। आणि नंतर आता आतमधलं दृश्य बघितलं तर दुग्धाभिषेक प्रभू रामाचा सुरू आहे। त्यानंतर विधिवत ही जी पूजा अर्चना आहे सकाळपासूनच सुरू आहे। आतमधलं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतं की विधिवत दुग्धाभिषेक आहे, पूजा अर्चना होईल आणि मग 12 वाजता जी 12 वाजताची वेळ आहे प्रभू रामाच्या जन्माची, त्यावेळे मग इथे पाळणा होतो आणि तो पाळणा सजावटीचं काम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की या दृश्यांमधनं आपल्याला दिसून येतं की एकंदरीतच कशा प्रकारे राम जन्मोत्सवासाठी जो पाळणा केला जात आहे आणि मग त्यासाठी पाळण्याचे जे गीतं असतात ते देखील मराठी पारंपरिक पद्धतीने गायले जातात। मंदिराच्या व्यवस्थापकांमध्ये उत्साह आहे, प्रतीक्षा आहे ती 12 वाजताच्या घटिकेची, रामजन्माची। तुषार, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।